पितृपक्षात कोणत्याही दिवशी पितरांच्या फोटोवर अर्पण करा। ही एक छोटीशी वस्तू 7 जन्मांचे पितृदोष दूर होतील। पितृपक्षातील 16 दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी आपल्या पितरांच्या फोटोवर अर्पण करा। ही एक छोटीशी वस्तू मित्रांनो 7 जन्मांचा पितृदोष नाहीस होईल आणि जे काही मागाल ती प्रत्येक इच्छा पितर पूर्ण करतील। मित्रांनो, पितृपक्ष हा आपला हिंदू सनातन धर्माचा एक अतिशय पवित्र आणि विशेष सण आहे। कारण पितृपक्षामध्ये आपले पितर, आपले पूर्वज ते त्यांच्या लोकातून पृथ्वीवर येतात। ते आपल्या परिवाराला आशीर्वाद देण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी येतात। होय मित्रांनो, आपल्या शास्त्रात स्पष्ट सांगितलं आहे, ज्या घरामध्ये पितरांचा सन्मान होतो, ज्या घरामध्ये पितरांचा आशीर्वाद असतं, त्या घरामध्ये कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही। बघा, पितृपक्ष हा एक अत्यंत महत्त्वाचा पर्व आहे। अनेक लोक पितरांना प्रसन्न करण्यासाठी मोठमोठ्या पूजा करतात, हवन करतात, अनेक उपाय करतात। पण मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी छोटीशी गोष्ट सांगणार आहे, जी जर तुम्ही तुमच्या पितरांच्या फोटोसमोर अर्पण केली तर तुमचं आयुष्य धन्य होईल। बघा मित्रांनो, प्रत्येक हिंदू घरात पितरांचा फोटो लावलेला असतो आणि आपल्या सनातन धर्मात पितरांच्या फोटोंनाही एक विशेष स्थान दिले गेले आहे। शास्त्र म्हणतं की पितरांचे तर्पण करण्यासाठी आणि त्यांची उपस्थिती जाणवावी म्हणून घरामध्ये त्यांचे फोटो लावले जातात। त्या फोटोंकडे बघून त्यांना आठवणही केली जाते। होय, हे खरं आहे। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती लाखो कोट्यवधी रुपयांची नाही, ती गोष्ट तुमच्या घरातच सहज मिळेल। पण या उपायाला यशस्वी बनवण्यासाठी काही विशेष नियमांचं पालन करणं फारच गरजेचं आहे। कारण नियमांशिवाय कोणताही उपाय कधीच फळ देत नाही। म्हणून या श्राद्ध पक्षाचे काही खास नियम आणि सावधगिरी तुम्हाला नक्कीच माहीत असायला हवी। मित्रांनो, मला माहिती आहे तुमचा वेळ खूप मौल्यवान आहे, म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही। पण व्हिडिओ सुरू करण्याआधी कृपया ह्या लहानशा व्हिडिओला एक लाईक द्या आणि कमेंट बॉक्समध्ये पितृदेवताभ्यो नमः जरूर लिहा। बघा मित्रांनो, पितरांसाठी जल, भोग, तर्पण यांचं महत्त्व आहे, पण काही गुप्त गोष्टी अशाही असतात ज्या खूप कमी लोकांना माहीत असतात। काही लोकांना माहिती असते पण ते त्यावर विश्वास ठेवत नाहीत। हो मित्रांनो, काही विशिष्ट वस्तू अशा आहेत ज्या पितरांच्या फोटोमागे किंवा भोगाच्या मागे ठेवण्यात येतात। याचा हेतू केवळ दाखवावा नाही, तर आध्यात्मिक संपर्क साधणे हा असतो। खूपदा असं होतं की पितर आपल्याला स्वप्नात दिसतात, काहीतरी सांगू इच्छितात पण सांगू शकत नाहीत। अर्ध्या रात्री झोपमोड होते, असं वाटतं काहीतरी आहे जे बोलायचं आहे पण बोलू शकत नाही। हे सगळं पितरांचे संकेत असतात। कधी कधी असे पूर्वज देखील असतात ज्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते, जसे की आजोबांचे आजोबा किंवा आणखी मागील पिढ्यांतील कोणी। ते देखील आपलेच पितर असतात आणि त्यांनाही तेवढंच महत्त्व आहे। कधी कधी घरात सर्व पितरांचे फोटो नसतात, म्हणून जर तुम्ही ही एक गोष्ट केलात तर तुमच्या जन्मोजन्मीच्या पितरांना शांती लाभेल। आणि शास्त्र म्हणतं की पितरांना शांती लाभली की घरात कधीही गरिबी, कर्ज, भांडणतंटे किंवा दुःख राहत नाही। हो मित्रांनो, आजचा हा विषय तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण त्याचा फायदा कोणाचा होणार आहे? फक्त आणि फक्त तुमचाच। गाईला पोळी देणं, कुत्र्याला पोळी खाऊ घालणं, पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करणं, हे सगळे उपाय तुम्हाला खूप लोकांनी सांगितले असतील। पण मित्रांनो, आज मी जी गोष्ट सांगणार आहे ती खूप प्रभावी आणि सिद्ध गोष्ट आहे। ती वस्तू आजच घेऊन या। होय मित्रांनो, काला तीळ, काळे तीळ।
प्राचीन काळापासून ऋषीमुनींनी काले तिळाला खूप शुभ मानलं आहे. काळा तीळ शनिदेवाशी संबंधित आहे, पण त्याहूनही अधिक काळा तीळ पितरांच्या तर्पणासाठी सर्वात प्रभावी साधन मानला जातो. पितरांच्या फोटोपाठी थोडेसे काळे तीळ ठेवले तर ते आत्म्याला शांती देण्यासाठी कार्य करतात. जेव्हा तुम्ही शिवलिंगावर तीळ अर्पण करता तेव्हाही त्याचा उद्देश पितरांना शांती देणं असतो. काळा तीळ हे आत्म्यांच्या शांततेचं माध्यम आहे. त्यातून निघणाऱ्या सूक्ष्म ऊर्जा पितरांना आकर्षित करतात. आपल्या शास्त्रात तर असंही म्हटलं आहे, तेलानाथ परदान नास्ती पितृपूजनम. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने पितरांची पूजा केली नाही, त्यांच्या तिथी लक्षात ठेवल्या नाही, तर कधी कधी आपल्याला माहितीच नसतं की कधी कोण पितर बनले. पण मरणानंतर प्रत्येक व्यक्ती पुढे जाऊन आपला पित्रच होतो. म्हणून हे तीळ हे पितर आणि आपल्यामध्ये एक अदृश्य सेतू तयार करतात. त्या तिळांना फोटोच्या मागे लपवून ठेवलं जातं, जेणेकरून इतरांना दिसू नये, कारण हा खाजगी संवादाचा माध्यम आहे. होय मित्रांनो, आता बघा, अनेक लोक आपल्या पितरांच्या शांतीसाठी गयाजी, हरिद्वार, उज्जैन, बनारस इत्यादी ठिकाणी जातात. पण तरीही आजच्या काळात बघा, पितृदोषामुळे खूप लोक त्रस्त आहेत. काही जणांचं लग्न ठरत नाही, काहींना संतती सुख नाही, काहींच्या आयुष्यात जास्त कर्ज आहे, तर काही जण नोकरीसाठी दरदर फिरत आहेत. काही घरांमध्ये वंश थांबतोय, वंश वाढत नाहीये, तर काहींच्या घरात सतत भांडणं, संघर्ष, दंगली सुरूच असतात. एकमेकांशी प्रेमाने कोणी बोलत नाही, सन्मान करत नाही. होय मित्रांनो, आपले शास्त्र फक्त एक गोष्ट नाही सांगत, तर अनेक गुप्त आणि प्रभावी उपाय आपल्याला सांगतात, जे पितृदेवांशी संबंधित असतात. काही वस्तू पितरांच्या फोटोपाठी ठेवायच्या असतात, काही फोटोसमोर, तर काही भोगामध्ये अर्पण करायच्या असतात. बघा, पितृपक्षाचे जे 16 दिवस असतात, त्यात ज्या तिथीला आपल्या पितरांचं निधन झालं, त्याच तिथीला त्यांचं तर्पण, स्मरण, भोग अर्पण केलं जातं आणि त्यांच्या आशीर्वादासाठी पूजा केली जाते. पितरांच्या फोटोपाठी एक लहानसं जलपात्र ठेवावं असं सांगितलं जातं. आता यामागचं कारण काय आहे हे मी तुम्हाला सांगते. बघा मित्रांनो, बरेच लोक फोटोसमोर दिवा, नैवेद्य ठेवतात, पण गुप्त स्वरूपात फोटोमागे तांब्याचं किंवा मातीचं एक छोटं जलपात्र ठेवणं ही एक जुनी परंपरा आहे. जल हे पितरांसाठी आत्मिक मार्गाचं इंधन असतं. कारण बघा, पाण्याशिवाय काहीच शक्य नाही. ना अन्न बनतं, ना प्राण टिकतात. जलाला आत्म्यांचं अन्न मानलं जातं. म्हणून कोणत्याही देवदेवतांचा भोग असो किंवा पितरांचा तर्पण, जलाशिवाय भोग पूर्ण होत नाही. जलाच्या लहरी म्हणजे एक प्रकारे पितरांना आपल्याकडे आकर्षित करण्याचं माध्यम असतात. असं मानतात की पितर तेव्हाच पृथ्वीलोकात येतात जेव्हा त्यांचे वंशज त्यांना आठवतात, त्यांना बोलावतात. त्याच क्षणी यमलोकातून त्यांना पृथ्वीतलावर येण्याची परवानगी मिळते. पण मित्रांनो, ज्या घरात पितरांचा आदर नाही, जिथे त्यांना शिव्या घातल्या जातात, जिथे पूर्वजांचा अपमान केला जातो, तिथं पितृदोष तर असतोच, पण अशा घराचं बर्बाद होणंही निश्चितच असतं. काही लोकांना सवय असते की घटने घडल्या की सगळा दोष पितरांवर टाकायचा. म्हणतात की हे सगळं तर त्या मरण गेलेल्यांमुळेच झालं. पण मित्रांनो, जे गेलं ते गेलं, पण आपण त्यांच्यासाठी अपशब्द वापरत असू तर तो आपल्या संस्कारांवर आणि भविष्यावर परिणाम करतो. पण हेच पितर जर तुमच्यावर प्रसन्न असतील, तुम्ही त्यांचा सन्मान कराल, त्यांना भोग अर्पण कराल, तर्पण कराल, तर त्यांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल. मित्रांनो, पितृदोष हा काही साधा दोष नाहीये. शनी दोष असो, ग्रहदोष असो, कालसर्प दोष असो, त्यांचं निवारण शक्य आहे. पण पितृदोष फक्त दोष नसतो,
तो एक स्पष्ट संकेत असतो की आपले पितर आपल्यावर नाराज आहेत आणि पितरांना प्रसन्न करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. काही लोक म्हणतात की ते आपले पितर आहेत, आपले वडील आहेत, ते आपल्यावर लवकरच खुश होतील. पण जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला दुखावत राहाल, अपमान कराल, तर त्या व्यक्तीला किती त्रास होईल. मग ती व्यक्ती या जगात असो वा नसो. जो व्यक्ती या जगात नाही त्याच्याबद्दल वाईट बोलायचं नाही, हे कमीत कमी शिस्तीने पाळायला हवं. मित्रांनो, एक गुप्त मान्यता आहे. जेव्हा पितरांना तर्पण किंवा श्राद्ध दिलं जातं, भोग अर्पण केला जातो, त्यात दोन वस्तू अतिशय महत्त्वाच्या असतात: तांदूळ आणि गूळ. तांदूळ म्हणजे शांती आणि पवित्रतेचं प्रतीक. कोणतीही पूजा असो, लहान असो किंवा मोठी, त्यात तांदळाचा समावेश नसेल तर पूजा अपूर्ण मानली जाते. शिवलिंगावर सुद्धा तांदूळ अर्पण केला जातो. अक्षतांशिवाय पूजा पूर्ण होत नाही. गूळ म्हणजे प्रेम आणि मधुरतेचं प्रतीक. तांदूळ आणि गूळ हे जर पितरांच्या फोटोमागे ठेवले तर याचा अर्थ असा होतो की आपण पितरांकडून फक्त आशीर्वाद नव्हे तर प्रेमाचे आणि सलोख्याचे नातेही कायम ठेवू इच्छिते. पितरांशी नातं चांगलं असेल तर ते कधीच तुम्हाला त्रास देणार नाहीत. उलट तुमचे जीवन सुखाने आणि भरभराटीने जाईल. पितरांच्या आशीर्वादाशिवाय माणूस काहीच नाही. काही लोक कुलदेवता आणि पितृदेवता यांना एक समजतात, पण हे पूर्णपणे चूक आहे. पितृदेव कोण? जे आपल्या मृत पूर्वजांचे आत्मे आहेत, जे या जगातून निघून गेले, यमलोकात गेले, पृथ्वीतलावर राहणार नाही. कुलदेव देवता कोण? आपल्या घराण्यात पूर्वापार ज्या देवतांची पूजा होत आली आहे, जसे काहींचे भैरव बाबा, काहींच्या माताजी. कुलदेवता अजूनही या जगात विराजमान आहेत आणि आपल्या घराचं रक्षण करत आहेत. पण पितृदेव जगातून गेले आहेत, त्यांचा एक अंश मात्र आपल्या आजूबाजूला असतो. तो संकेत देतो की ते समाधानी आहेत का नाराज आहेत. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, पितृपक्ष हा केवळ एक सण नाही, तो एक संवादाचा मार्ग आहे आपल्याला आणि आपल्या पितरांमध्ये. पितृपक्षात बरेच पितर आपल्या वंशजांना स्वप्नात दर्शन देतात, संकेत देतात. पहा, फोटो किंवा भोगाच्या मागे ठेवलेले तेल, धूप, जल, गूळ, तांदूळ, लवंग आणि पांढरे फुले, हे सगळं दाखवण्यासाठी नाही तर आत्मिक पूल तयार करण्यासाठी असतं. जेव्हा आपण ही गुप्त वस्तू श्रद्धेने ठेवतो तेव्हा आपल्या आणि पितरांमधील आत्मिक बंध अधिक दृढ होतो आणि तो बंध आपल्या आयुष्यात शांती व समृद्धीची सुरक्षा करतो. मित्रांनो, पितरांना गुप्त आयटम्स अर्पण करण्याचं रहस्य का आहे हे बघा. प्रश्न येतो की हे आयटम्स सार्वजनिकपणे का ठेवू नये? कारण पितृपूजा प्रदर्शनासाठी नाही. फोटो मागे वस्तू ठेवली तरी त्यात ना दाखवा असतो ना अहंकार, त्यात फक्त आत्मिक शांतता आणि आध्यात्मिक प्रेम असतं. मित्रांनो, हे पूर्णपणे आत्मिक व गुप्त भक्ती आहे. लोकांसमोर हे साधणं योग्य नाही. बरेच लोक पितरांच्या नावाने मोठमोठ्या पूजापाठाचे आयोजन करतात, कथासंग्रह करतात, पण पितरांना हे दाखवण्यापासून प्रसन्नता येत नाही. पितर प्रसन्न होतील जेव्हा तुमचे मन खरे असेल, जेव्हा तुम्ही त्यांच्या नावाने केलेल्या पापांची माफी मागाल. पितरांना कधीही कमी लेखण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना नेहमी वरचं स्थान द्या. तुम्हाला माहिती असावं की पितरांचा आत्मिक संबंध कसा असतो. जेव्हा एखादा वंशज श्रद्धेने एखादी वस्तू पितरांना अर्पित करतो, ते त्या वस्तूपासून निसटणाऱ्या तरंगांनी सूक्ष्म लोकांपर्यंत पोहोचतात. पितृपक्षाच्या काळात आत्म्यांचा मार्ग खुला असतो. आत्मा पृथ्वीवर येतात आणि मग पुन्हा परत जातात. म्हणून त्या तरंगांना लगेच ग्रहण होतात. पाठीमागे पांढरे फुले ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा लोक पितरांना माळ घालतात, कंठी घालतात,
पण एक गुप्त रीती आहे की भोगाची थाली किंवा फोटो मागे पांढरे फूल लपवावी. पांढरे फूल शांती व मोक्षाचं प्रतीक आहे. हे सूचित करतात की आपण पितरांच्या आत्म्याला परमधाम दिशेने वाढताना पाहू इच्छितो, की त्यांच्या आत्म्याला भटकंती करावी लागणार नाही, त्यांना दुःख होऊ नये. प्रत्येकाला असं वाटतं की पितरांना लवकर मोक्ष लाभावा. आपला पितरांचा कर्तव्य असला तरी तो लवकर होऊन त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल असं आपण इच्छितो. बघा, कधी कधी एखाद्याच्यावर पितरांचे कर्ज असते. जर वंशज त्या पुण्याच्या कृत्यांना लवकर करीत नाही तर तो कर्ज वाढत जातो. हो मित्रांनो, पितृ आणि अग्नी यांचा रहस्यही महत्त्वाचं सांगितलं आहे. काही परंपरांमध्ये दीपकाच्या मागे 1-2 लवंग ठेवतात, कारण लवंगात सूक्ष्म सुगंधी शक्ती असते जी दृश्य असलेल्या आत्म्यांना आकर्षित करते. पितृपक्षाच्या काळात असे मानले जाते की हे लवंग लक्षावध आत्म्यांपर्यंत त्या कंपनांनी पोहोचतात. हरी धूप घास ठेवण्याचीही मान्यता आहे. श्रद्धा किंवा तर्पणासाठी घास वापरतात. गणेश पूजेमध्ये पण घास वापरला जातो. ही गुप्त परंपरा आहे की भोग थालीच्या मागे किंवा फोटो मागे काही धूपाच्या स्टिक्स किंवा धूपच्या डाव्या पुढील वस्तू ठेवाव्यात. कारण धूप म्हणजे अमृतत्व आणि निरंतरता. ज्या ठिकाणी पितरांना धूपाने आठवण येते तिथे वंशाची मुळं कधी कोरडी पडत नाहीत. खूप खोल अर्थ आहे यामध्ये. ज्या घरात वंशवंशात संघर्ष, झगडे, कलह असतो, पण जिथे पितरांना दूब, हरित घास वापरून स्मरण केलं जातं, तिथे वंशाची मुळं अजूनही हरित आणि प्रगतिशील असतात. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आम्ही जे उपाय सांगितले आहे हे सामान्य नाहीत. हे उपाय ख्या मनाने आणि ख्या श्रद्धेने करावे. जर तुमच्या मनात पितृपक्षाबद्दल काहीही प्रश्न असेल किंवा तुमच्या जीवनात काहीही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आम्ही तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण लवकरात लवकर करू आणि तुमच्या जीवनात कधीही काही त्रास होऊ देणार नाही. मित्रांनो, बघा, जर तुम्ही गुरुजीवर विश्वास ठेवा, जर तुम्ही गुरुजींचा सन्मान करा, तर तुमच्या समस्यांबद्दल तुम्ही नक्की सांगाल. आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. आता त्वरित या लहानशा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये पितृ देवता नमः हे अभिवादन लिहायला विसरू नका. जर तुम्ही आमच्या चॅनेलला सदस्यता घेतलेली नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि आमच्याशी जोडलेले रहा.